चला मित्रांनो, स्वागत करूया अर्थातच दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याला. एकीकडे आगेश्री 11 मोहाचीवाडी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय रिया आरवी 11 पोसरी टीम. दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आहे. 4 षटकांचा सामना. मनीष तात्रे गोलंदाजी मार्क वरती, तर एकीकडे आपण पाहतोय अमोल चव्हाण आणि त्याच्या समवेत बॅटर आदम मुजावर. पहिला बॉल मनीष तात्रेचा. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, परंतु इथे मात्र या बॉल वरती एकेरी स्वरूपाची धाव जरुरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अमोल चव्हाण अगदी निरीक्षणात्मक कामगिरी मी म्हणेल. धोका जरूर पत्करला होता, परंतु पोसरी टीम कडून या ठिकाणी पंबल पाहायला मिळालं होतं. एकाच धावेवरती रोखायचं होतं. अगदी आपण पाहतोय ना की हॅलो आर्या रिया 11 न्यू गोल्डन पोसरी या संघाला पॅक केलं खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर. रुपेश घारे आणि त्याच समेत राजेची मोडाक अर्थातच. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर श्री 11 मोहाचीवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्रजी घुमारे, अमितजी तुपे आणि रुपेशजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. अगदी आपण पाहतोय ना, आजही एक 5 ते 6 वर्षांपूर्वी आपण ओपनचा क्रिकेट जरूर अनुभवायचो, परंतु आता 11ची लढत असते आणि त्याच्या आता बऱ्याचशा पॅकर लोकांचा समावेश या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यात ही नावे आवर्जून घ्यावे लागतात. एकीकडे प्रभाकर देशमुख, रुपेश गारे, नरेंद्रजी घुमारे, अमित तुपे, तुषारजी आंग्रे, प्रकाशजी सुर्वे, त्यानंतर रुपेश जाधव, हे बरेचसे मोठमोठे पॅकर आपल्याला कर्जत तालुक्यात निर्माण होताना दिसून येत आहेत. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चांगला बॉल यावले अबाई सपार आणि परतावल लागेल ते आदम मुजावरला. गोल्डन डकचा शिकार. कॅच करा. अगदी तुम्ही परफेक्ट आहात कॅमेरामॅन. जरूर जरूर जल्लोष झालाच पाहिजे. आणि पहा आमची चिमुकली पाखरे अजूनही जागृत आहेत. डीजे वाजवा थोडा. त्यांना येऊ द्या डीजेच्या तालावरती. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता एकच सांगणं असेल, स्क्रीनवरती ज्यांना ज्यांना पाहिलं, ज्यांचं ज्यांचं नवीन ठरलं असेल, त्यांनी हल्दीसाठी यांना सज्ज करा. ते सुद्धा तिकडून थँक्यू बोलतायत, म्हणजे त्यांना सुद्धा हल्दीची आवड आहे. जवळ मॅचकडे अर्थात एक थोडा अशी मजा होणं गरजेचं आहे. 3 बॉल 1 विकेट 3 धावा. धावपळकावरती लागल्या गेल्यात. आदम मुजावरची विकेट या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणार का? साजिद बॅटिंग लाईनवर. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन साइडला फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 4 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 4 षटकांचा सामना. द्वितीय फेरीला झाली सुरुवात. मनीष तात्रेचा नेक्स्ट बॉल. चांगला फटका. पुन्हा एकदा या फटक्यावरती 1च धाव कंप्लीट होणार होती, परंतु अमोल चव्हाणच्या या धावेचं मात्र कौतुक करावं लागेल. चित्याची चपलाई म्हटली जाते ना, ती कशी मैदानात दाखवावी हे अमोल चव्हाण वारंवार दाखवून देत आहेत मैदानात. खरं म्हणायला गेलं तर पोसरी टीम अगदी धावा कमतरतेत आल्या होत्या, परंतु अमोल चव्हाणने या धावा मैदानात धावून घेतल्यात. हा डोंगर उंच करण्याचा त्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका खेळण्यासाठी सज्ज झाले होते अमोल, परंतु
लेग बाईटच्या स्वरूपात या धावा येतील टोटल 5. विशाल भोईर न्यू बॉलर आपण पाहतोय मैदानात दाखल झालेत. अगदी आज साई पिंपरकर यांची भूमिका शुभम टानगे बजावताना दिसून येत आहेत. एक ओमकार आश्रयन टीमचे उत्तम दर्जाचे स्कोरर, त्यातूनही साई पिंपरकर यांचा गोड आवाज. यूट्यूब फार सध्या लोकांसाठी प्रिय आहे आणि म्हणायला गेलं तर त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहाल 10 तारखेच्या डेच्या स्वरूपात स्पर्धा आहेत पेडलीच्या मैदानावरती. त्यावेळी साई पिंपरकर यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकाल. मॅच कडे जाऊया आता. विशाल भोईर गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला बॉल घेऊन आलाय तो मात्र बॅटर अमोल चव्हाण साठी. डावकऱ्या हाताचा फलंदाज आहे, परंतु नेहमी क्रिकेटमध्ये डावकऱ्या हाताच्या फलंदाजांना एक वेटेज पाहायला मिळालंय. पुलर लेंथ फायदा उचललाय अमोल चव्हाणने. इथे येईल अमोल चव्हाणच्या बॅट मधून हा चौकार. बॅट्समन ने घेतलाय का? ओके, येस, थँक्यू. चला जाऊया. चेक केलं जाईल थर्ड अंपायर. हाईट फार महत्वपूर्ण असते क्रिकेटच्या या बॉलिंग वरती विचार करायला गेलं तर, परंतु आता आमचे थर्ड अंपायर जोडले जातील. चेक केलं जाईल. यावेळी आपण पाहतोय बहुतांशी जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र या ठिकाणी पुढचा रिव्ह्यू घेता येईल. तो मात्र मोहाचवाडी टीमला यस फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू झाला अनसक्सेस. यावेळी रिव्ह्यू गमावला गेलाय, कारण बहुतांशी मला वाटतं थोडंसं साजिदने रिप्लेकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं, ते मात्र केलं नाही आणि त्याचा परिणाम मात्र इथे थर्ड अंपायरकडे अपील आलं. चांगला बॉल यावेळी मात्र विशाल भोईरच्या गोलंदाजीवरती आपण अनुभवतोय. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 16. विशालच्या गोलंदाजीचा विचार करता एक चौकार जरूर आला अमोलच्या बॅटमधून पुलर लेंथ, आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल होता मनीष तात्रेचा. फार मोठी चुकी फिल्डिंग मध्ये झाली आहे. जिथे एकच धाव खर्च करायची होती तिथे 5 धावा खर्च झाल्या. ओव्हर थ्रोच्या 4 धावा. हवाई सफर आहे. यावेळी क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. सेफ झोन मध्ये बॉल येईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाला. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. 18 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल पुन्हा एकदा कमबॅक करतोय विशाल भोईर. अगदी प्रणीतचं षटक अजूनही बाकी आहे. म्हणजे प्रणीतच्या हातात गोलंदाजी येते की नाही, कारण मगाचा सामना आपण अनुभवला ज्या प्रणीतने 5वं षटक या स्पर्धेमध्ये पेकलं होतं. चेतनदादा चौधरी यांचे तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज तर विकेट हॅट्रिक वरती त्यांनी कमावलं प्रणय, आणि त्याच्यावरती जर तुम्ही विचार करायला गेला तर अजूनही त्याच्याकडे षटक येईल की नाही हा प्रश्न आहे. परंतु पाहूया काय व्यूहरचना असेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हदरा यावेळी लागला गेलाय तो मात्र श्री 11 मोहाचवाडी टीमला.
जाऊया मॅच कडे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. गोलंदाज तयार. मुस्तकीन बॅटर आपण अनुभवतोय. एक नव्याने संधी निर्माण केली गेली मोहाचीवाडी टीम मध्ये. अगदी या सीझन मध्ये इन्फॉर्म बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय मोहाचीवाडी टीमचा, तर मुस्तकीनची संधी यावेळी आपण पाहतो. शेवटचा डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा वाजवी केला या ठिकाणी संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे महाराष्ट्राची शान, मराठी मातीचा अभिमान. साऱ्या महाराष्ट्राची शान, मराठी मातीचा अभिमान. गोरगरिबांची त्यांना जाण, राजसाहेब गुणवान आहे मराठी करारी बाण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र. चला जरा स्पीडअप करा प्लीज. मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल यावेळी मयूर पाटीलचा आपण पाहतोय. संधी निर्माण करत नाहीये कारण अमोल चव्हाण तितकाच कसलेला खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी गोलंदाजी करणं थोडं जिकरीचं जरूर असणार. परंतु मयूर पाटील बरेचसे सामने त्याने सुद्धा आपल्या अंगाकंद्यावरती खेळवलेत. त्याच्यानंतर तो या सामन्यात 3रं षटक फेकतोय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि यावेळी बॉल जाईल, थांबणार नाही. सीमारेखा पार. येतोय अमोल चव्हाणच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. अगदी आमचे डीजे मास्टर वेदू फार चांगल्या दोन्ही लहरी प्रसारित करतायत. खास करून ते गाणं ते त्यांच्यासाठीच लावलं होतं. इथे पहा, चपलाई पहा. अगदी मी तर म्हणेल फार चांगली चपलाई आहे. अमोल चव्हाण आहेत, मयूर पाटील. कारण मी वारंवार सांगतोय अद्यापर्यंत या धावसंख्येचा डोंगर जर उंचावला असेल, भले मोठ्या फटक्याने धावा रोखला जरूर, परंतु या धावा वाढवण्याच्या मागे अमोल चव्हाणचं फार मोठं कार्य आहे. मला वाटतं 4थ्या अटेम्प्ट अमोल चव्हाणचा मैदानात हा पाहायला मिळाला आहे. डबलला कन्व्हर्ट केलं त्याने, सिंगलला डबल मध्ये. फटका उचलण्याचा प्रयत्न, एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट होईल. प्रयत्न चालू आहे. अगदी आपण पाहतोय थांबायचं नव्हतं खरं म्हणायला गेलं तर. मुस्तकीनला यावेळी परतावं लागतंय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मुस्तकीनला परतावं लागलं. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. वरती 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर एक मॅचला संत केलाय. गोलंदाजीची तितकीच धार आणि तितकीच अमोल चव्हाणची बॅटिंग या मैदानात पाहायला मिळते. 2 मोठे स्ट्रोक आले चौकाराच्या स्वरूपात आणि एका बॉलवरती अतिरिक्त 5 धावा पाहायला मिळाल्यात. ओव्हर थ्रो झाला आणि त्याच्यानंतर त्या 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, परंतु इथे आता क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि आता मात्र सहजरित्या अमोल चव्हाणला जाळ्यात पकडलाय मयूर पाटीलने. परतावा चव्हाणला. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. डीजे
वीडियो सबसे पण मैदानात दाखल झालेत, कारण आपण पाहतोय मिडल ऑर्डर वरती आता सध्या श्री 11 मोहाचवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच नरेंद्र गुमारे वारंवार या संघाला पुरस्कृत करत असतात. त्यानंतर चांदई टीमला सुद्धा त्यांनी या स्पर्धेत पुरस्कृत केलाय. विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आहे त्या टीम नरेंद्र गुमार यांचा. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर ज्यांच्यावरती अनेक वर्षांपासून मी सुद्धा पाहतोय प्रभाकर देशमुख जर असतील ना, तर पोसरी टीमवरती त्यांचं फार मोठं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर पोसरी टीमला वारंवार ते पॅक करत असतात. मग त्यांच्या समेत प्रकाशजी सुर्वे असतील आणि त्याच समेत जर पाहायला गेला तर मग तुषारजी अंग्रे. परंतु आज या ठिकाणी खरं म्हणायला गेलं तर प्रभाकर देशमुख यांचे साडू आहेत रुपेशजी घारे आणि त्यांच्या समेत राजेश मोडाक यांनी या संघाला पुरस्कृत केलाय. चांगला फटका आगे, एक धाव कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 3 षटकांच्या अंती 26 आकड्यावरती 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. डीजे आता न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. त्यांचं नाव आहे बाबू शेख, परंतु बाबू शेखने कोणी त्यांना ओळखत नाही. परंतु कर्जत तालुक्यात जर कुठे तुम्ही गेलात तर एकच नाव येतं, अण्णा. चांगला बॉल यावेळी प्रणयच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय, डॉटची संगता करतोय. अण्णा, मार्केट यार्डचं मैदान मी कधी विसरू शकत नाही. तुमच्या बॅटिंग लाईनने अगदी प्रभावित केलं होतं. 7 ते 8 वर्षांपूर्वीची ती बॅटिंग होती, परंतु आज तुम्हाला श्री 11 मोहाचवाडी टीमसाठी बॅटिंग करायची आहे आणि त्याच्याकरता मात्र मोठमोठे स्ट्रोक आणावे लागतील मैदानात. मॅच मध्ये मजा येऊ शकते, कारण 4 षटकांचा सामना आहे. सामन्यात तुल्यबलता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. महाशिवरात्रीची रात्र आहे आणि त्याच्यातही आपण पाहतोय
वातावरण फार चांगलं आहे अजूनही पाहायला गेलं तर. गॅप सिलेक्शन होतंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक 2-2 धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जी स्थिरावली होती ती पुढे सरते. जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 29 आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगला स्ट्रोक. मी म्हटलं होतं की अण्णा मला मार्केटयार्डचं मैदान चांगलं आठवत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं ते मैदान. कर्जत तालुक्यातल्या बऱ्याचशा स्पर्धा त्या मैदानावरती व्हायच्या, परंतु आता अण्णाच्या बाट मधून येत आहे ब्रँडेड स्ट्रोक. इथे आलाय अण्णा ब्रँड सिक्सर. आमच्यापर्यंत जरूर माहिती पुरवतात, कारण ओंकार आश्रयाचं मैदान आहे आणि खेळपट्टी ज्यांनी बनवलंय ते अण्णा मात्र मैदानावरती बॅटिंग साकारतायत. यावेळी काय घडलं इथे मात्र डॉट येईल. रनआउटच्या स्वरूपात विकेट परतली जाईल आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले आहे 35. येणारे 24 बॉल 36 ची गरज आहे. आता काय घडतंय ते पाहूया. तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू. नेक्स्ट मॅच कडे जाऊया. JSCC ज्वेली त्याच्या वर्सेस दीपा विजय बकाडे स्मृती कानर. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण चला आपण हा आता अगदी आमचे छोटे व्यक्तिमत्व या ठिकाणी थांबलेत, आपण त्याकडे वळूया. अगदी टायमिंग होता तो 2चा आणि उत्सुकता पहा. अगदी खरंय. चला आमचे आयोजन करते यस ओमकार. 2 वाजलेत आणि भावार्थ खरं म्हणायला गेलं तर नाव फार सुंदर आहे आणि ओळख फार मोठी आहे. अगदी आज आपल्या पिताश्रींच्या बरोबर ते मंचावरती दाखल झालेत आमचे समालोचक, अर्थातच महाराष्ट्राचा गोड आवाज दीपक पाटील सर यांचे ते सुपुत्र आहेत. ते आठवण करून देत आहेत. सर आता 2 वाजून गेलेत आणि दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण जाऊया लकी ड्रॉ कडे. येतोय थांबा. बॅटर बॅटर चला त्वरित या. चला आपण लकी ड्रॉ कडे जाऊया का. दादा आवाज वाढवूया माईकचा थोडा. पोसरी संघ चला त्वरित आपली सलामीची जोडी पाठवा. चला पाठा खाली करा. अगदी पहिली चिठ्ठी या ठिकाणी जरूर भावार्थ यांच्या शुभ हस्ते काढूया. भावार्थ आमचे साथी समालोचक
दीपक पाटील सरांचे सुपुत्र आहेत. आज पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की वडिलांबरोबर ते आलेत आणि खास करून बरेचसे यूट्यूबच्या माध्यमातून ते वडिलांचं समालोचन ऐकतात. मी त्याला प्रश्न केला होता की समालोचन क्षेत्रात पाय ठेवणार का, त्यांना आवड आहे. ते म्हणतायत की जरूर, प्रयत्न तसाच असेल. दीपक पाटील सरांची ओळख काही सांगायला नको संपूर्ण महाराष्ट्राला. मला आजही आठवत आहे ते हलवलीचं भारूड मी कधी विसरू शकत नाही. चला भावार्थाने पहिली चिठ्ठी काढलेली आहे. टायमिंग कडे जाऊया. अगदी 2:09 वाजून गेलेत. चला भावार्थ काढा चिठ्ठी. 2:09 वाजून गेलेत. ऐकून घ्या पूर्ण. रोशन कडू, रोशनजी कडू 5 मिनिटांचा अवधी आहे. 2:09 झाले. आता 2:15 पर्यंत तुम्ही येणं अपेक्षित आहे. रोशन कडू आहे का? नाही रे बाबा. अगदी अशा एंट्री मध्ये आला की मला सुद्धा धक्का दिला. म्हटलं बाजूलाच होता की काय. टॉस घ्या पहिला. दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले. टॉस घ्या. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच ज्वेली आणि त्याच्या विरोधात कानोर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. काय दीपा विजय बकाडे, स्मृती कानोर. दीपा विजय बकाडे, स्मृती कानोर आणि JSCC ज्वेले दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी उपस्थित झालेत. कॅप्टन इथे उपस्थित झालेत. टॉस करूया आपण. टॉस इथे संपन्न होईल. बरीचशी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ओमकार तुपे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या अक्षय राऊतची सुद्धा फार मोठी मेहनत आहे. यस आलाय मनसे. कानोर टीमने या ठिकाणी टॉस जिंकला आणि स्वीकारले फिल्डिंग. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू संदीपजी बोराडे, त्याचबरोबर दीपकजी पाटील. आज त्यांचे चिरंजीव भावार्थ देखील या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी ते उपस्थित राहिले. धावसंख्येचा श्री गणेशात आलाय. पोसरी संघाचा धावसंख्या ती 1:36 धावांचा पाठलाग करायचे. सलामीवीर अखिल भोईर महत्वाची विकेट इथे मिळवले ते गोलंदाज आदम मुजावरने. मनीष तात्रे, रोशन कडू. 2 मिनिटे शिल्लक आहेत. आदम मुजावर स्लोवर वन होता. हा गती कमी केली होती या चेंडूवरती. लेफ्टी बॅटर समोर मनीष तात्रे. लेग कटरचा हा चेंडूचा वापर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 36 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय पोसरी संघाच्या विरोधात. वेगवान चेंडू. आता वेग. 2 चेंडूंवरती वेगवेगळ्या गतीने ते गोलंदाजी केली. अगोदरचा स्लोवर वन आणि आता या चेंडूवरती जबरदस्त पेस आदम मुजावरचा. काय गोलंदाजी करतोय आदम मुजावर. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच चालू आहे. अनइवन बाउन्स. टप्पा पडतोय, उसळी घेतोय.
आणि ते पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. चांगला निर्णय पंचांचा. धाव संख्या 2. पॉवर प्लेच्या षटकात चला रोशन कडे बाद होत आहेत. दुसऱ्या चिठ्ठीकडे जाऊया सुयश. चला लाईव्ह कॅमेरामन तुम्ही आमच्याकडे जरा. यस रोशन कडे बाद होत आहेत. सुयशच्या ते दुसरी चिठ्ठी निघेल. ओमकार तुपे सध्या आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतले. सुयशच्या हातातून इथे आपण लकी ड्रॉची चिठ्ठी काढतोय. सुयश देखील चांगला लेग ब्रेक बॉलर आहे. उर्दू मध्ये लिहिले की काय? हा तेच जरा विचारतोय. केतन कालन. केतनजी कालन. केतन कालन धावतोय का? तोच आहे का? अरे बाबा तो सांगायला गेला की काय? ते असं झालंय की आता स्पर्धेमध्ये प्लेयरला आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. आपण ते दाखवावं लागेल. तसा प्रकार आहे आता. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या ते मात्र 3. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत आणि धावा करायचे ते मात्र 33. चला वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण उद्या तर पहाटच होणार आहे. आज तरी थोडं लवकरात लवकर आपण सामने समाप्त केले तर खूप चांगलं होईल. म्हणून विनंती आहे की संघ थोडं सहकार्य करा. आपण मनीष तात्रे आणि मयूर पाटील महत्त्वाची जोडी आहे सध्या ही पोसरी संघासाठी. संघर्ष करावाच लागेल. मोठे फटके मारावेच लागतील तरच ते सामना विजय होऊ शकतात. अन्यथा पहिल्याच ओव्हरमध्ये पोसरी संघाचं कंबरड मोडलंय त्या आदम मोजावरने. फक्त धावा दिल्यात त्या 3. एक विकेट घेतले महत्त्वाची अखिल भोईरची. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी मुस्तकीन खान आलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला. प्रहार आहे. क्षेत्ररक्षक तिथे झाले चुकी. गुग्गू होता आय थिंक. चुका करत नाही फिल्डिंग मध्ये परंतु त्याला बॉल चकून गेलाय सीमारेषा पार. चौकार. सन्माननीय थँक्यू. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जितेंद्रभाई पाटील मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष. चौकार आलाय. 4 धावा मनीषच्या बॅटमधून. पुन्हा तोच प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक मिडविकेटच्या दिशेने. प्रेक्षक वर्ग पहा अद्याप या मैदानात उपस्थित आहेत. रात्रीचे फक्त 2 वाजलेत. रात्रीचेच वाजलेत हे सांगून द्या पहिलं. धावा संख्या ती मात्र 7. 4 ओव्हरचा सामना. 36चा पाठलाग चालू आहे. प्रयत्न करतोय मनीष तात्रे. अपील केले परंतु इथे नाहीये कारण बॅटला लागला होता हा चेंडू. थोडा धीम्या गतीने आला. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच जोविली विरोधात कानोर. दोन्ही संघ आपण सज्ज राहा. टॉस देखील संपन्न झाला. कानोर टीमने टॉस जिंकला. त्याने फिल्डिंग स्वीकारले. धावा संख्या ती अवघी 7. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर मुस्तकीनने कमबॅक केलंय. प्रयत्न करतोय मनीष तात्रे. स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. फेकून दिलाय सीमारेषा पार. मनसे षटकार. से पहले देखने के लिए केलं तर सुयश बॉलिंग फार चांगली तुमच्या आवडीची आहे क्रिकेटमध्ये. अजून एक चिठ्ठी काढण्याचा मान मला वाटते पौत्र वर्षी तुमच्याकडे पुन्हा एकदा घेईल कारण या स्पर्धेसाठी बॉल पुरवण्यापासून बरंच काही लक्ष त्यांनी केंद्रित केलं आणि आमचे समीर सरांनी ते जाणलं की फार उत्कृष्ट बॉलर आहे तो. स्पर्धेचे मार्गदर्शक कुठे आहेत? राऊत साहेब, निकेशजी राऊत. असं बरोबर आहे. ते खरं म्हणायला गेलं तर निकेश राऊत यांच्या सानिध्यात तयार होणार हे व्यक्तिमत्व आहे.
धावा संख्या ती मात्र 13. षटकाराला मनीषच्या बॅटमधून 36चा पाठलाग करायचे. मुस्तकीनच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि क्लीन बोर्ड. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते मुस्तकीन खानने त्रिफळाचित केलंय मनीष तात्रेला. कीर्तन कालन शेवटचं मिनिट बाकी आहे. यस टायमिंग वर जातो मी सुद्धा. आपलं कसंही कोणावरती अन्याय नकोय. कीर्तन कालन मिनिट अर्ध पण संपत आले. अर्ध मिनिटच बाकी आहे. नाही वेळ फार महत्वपूर्ण आहे. अगदी असं म्हटलं जातं ना शेवटच्या बॉलवरती पण कधी कधी सिक्सर येऊन मॅच जिंकली जाते. चला झालेले आहेत 2:20 झालेत. नेक्स्ट सुयश. सुयशला पिंक कलर फार आवडतो वाटतंय का पाहू द्या. परंतु येल्लो आलाय. येल्लो काढला त्याने. श्रवण ठोंबरे दादा शेतवलीतून धावत धावत यावं लागेल. श्रवण ठोंबरे नवीन बॅटर प्रणय मैदानात दाखल झालाय. दोन पहिला चेंडू स्विच हिटचा फटका पाहूया कितपत गेलाय. मिड विकेटला डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देणारा हा स्विच हिटचा धमाका प्रणय भोईरच्या बॅटमधून. दे घुमाके षटकार. प्रणय भोईर स्विच हिट डेव्हिड वॉर्नर स्टाईल हा फटका त्याने केसला. फेकून दिला बॉल समोर अगदी मिड विकेटला. षटकार 6 धावा. काय आक्रमण आहे प्रणय भोईरचं. धावा संख्या 19. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू शिल्लक धावा करायचे त्या मात्र 17. श्रवण ठोंबरे चिठ्ठी निघाली आहे. कॅमेरामन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अगदी त्याच्या बाजूला पहा कॅमेरामन सध्या दीपक खाडे फोन मध्ये सध्या बिझी आहेत. 12 चेंडू विजयासाठी 17ची गरज. शेवटच्या चेंडूवरती षटकार केसला प्रणय भोईरने. काय फटका केसलाय. असे फटके पाहायला एक वेगळीच मजा असते. आता जे या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत ना ते देखील सुकावले असतील. निकेश राऊत यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करूया. कर्जत खालापूर व्हावी माझ्या स्पर्धेमध्ये त्यांचा अट्टहास होता आणि तो अट्टहास त्याने शेवटी पूर्ण केला. त्यांचा अट्टहास आहे आता सुयशला चांगला बॉलर तयार करण्याचा. 12 चेंडू 17 धावांची गरज. अमोल चव्हाण आलाय गोलंदाजीसाठी. समोर मयूर पाटील. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला इथे कव्हर्सला. चेंडू अडवेल तत्पूर्वी हातातून निसटला. 1 धाव इथे घेतली जाते. 11 चेंडू आता विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. हलका चेंडूसाठी दोन्ही संघ प्रसिद्ध होते. खालापूरचा आपण विचार केला तर न्यू गोल्डन पोसरी आणि मोहाची वाडी संघ देखील. धावसंख्या 20. 36चा पाठलाग चालू आहे. लेफ्टी बॉलर अमोल चव्हाण विरोधात लेफ्टी बॅटर प्रणय भोईर. एक षटकार पहिल्या चेंडूवरती त्याने खेचलाय. 20 धावा झाल्यात. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फटका खेचला. फिल्डर आहे. जी महत्वाची विकेट घ्यायची होती ती अमोल चव्हाणने घेतले. प्रणय भोईरला माघारी धाडलंय. त्याची विकेट घेतले. नवीन बॅटर अक्षय मैदानावरती दाखल झालाय. विकेट देऊन चालणार नाहीत. धावसंख्या होते. गुग्गूने चांगला प्रयत्न केला परंतु तो चेंडू थोडा हवेत फिरला. गुग्गू असा सरळ आला नाही. चांगले प्रयत्न तुम्ही देखील केले. पहा अमोल चव्हाण यानंतर साजिद येईल म्हणजे धावा करणं फार गरजेचं आहे.
दबाव वाढून चालणार नाही. 20 धावा धाव फलकावरती. अक्षय आला. श्रवण आणखी एक ठोंबरे लेफ्टी बॅटर. 3 मिनिटे शिल्लक आहेत. श्रवण ठोंबरे इथे विकेट किपर मिस झालाय आणि परंतु इथे पंचांकडे अपील केली होती. फलंदाज बाद आहे. चला पायचीतला रिव्ह्यू नाहीये. जो निर्णय दिलाय पंचांनी तो मात्र इथे तुम्हाला मान्य करावा लागेल. पायचीतच्या स्वरूपात अपील आणि पायचीत बाद घोषित केलंय ते अक्षयला. शफल झाला होता बॅटर. खूप चांगला निर्णय पंचांकडून. अमोल चव्हाण बॅक टू बॅक 2 विकेट त्याने मात्र घेतलेत. पायचीच्या स्वरूपात अक्षय बाद झालाय. विशाल भोईर नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. पहा कधी सामना पोसरी कधी सामना मोहाचीवाडी. श्री 11 मोहाचीवाडी आर्या रिया 11 न्यू गोल्डन पोसरी. ऑन हॅट्रिक अमोल चव्हाण. 9 चेंडू धावा करायचे त्या मात्र 16. त्या षटकाराने आशा पल्लवित झाल्या होत्या. लास्ट मिनिट. श्रवण ठोंबरे. समीर आम्ही काहीच करू शकत नाही याच्यात. खुलात टाकला होता चेंडू. पुन्हा कव्हर्सला बॉल फेक होईल परंतु इथे विशाल भोईर पोहोचलाय. 1-1 धावेची किंमत. धावा संख्या जाऊन पोहोचले 21 वरती. विजयासाठी 8 चेंडू 15 धावांची गरज. 8 चेंडू 15. मयूर पाटील अद्यापही मैदानात आहे. या टीमकडे दोन्ही आता शेवटचे षटक टाकणारे दोन्ही गोलंदाज लेफ्टी आहेत. अमोल चव्हाण टाकणार आणि त्याच्यानंतर येणार साजिद. जे आव्हानकडे चांगली मॅच होईल. समोर मयूर पाटील आणि विशाल भोईर आहे. पोसरी विरोधात मोहाचीवाडी. येस. चला नेक्स्ट चिठ्ठीकडे जाऊया. ती नेक्स्ट चिठ्ठी आपण ही 3 ओव्हर झाल्यानंतर काढू. या षटकातील 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. सामना अगदी टफ फाईट चालू आहे. 8 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 15 धावांची. पुढे आला होता मयूर. अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर वेगानं तिथे येतोय. एकच धाव. स्टम्प्सला बॉल लागला आणि ते मयूर पाटील थांबला. 1 धाव. एकेरी धावा संख्येने स्कोर 22. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे ते मात्र 14. क्लिअर कट इथे संदेश मात्र दिलाय या रणनीती आहेत प्रत्येक टीमच्या. कदाचित आता विशाल भोईर आक्रमण करायला पाहिजे आणि अमोलला देखील ठाऊक आहे. आणि नेक्स्ट ओव्हरमध्ये संपूर्णपणे दारोमदार येईल ती मयूर वरती. हा महत्वाचा चेंडू विशाल भोईर कडून अपेक्षात मोठ्या फटक्याची. समोर अमोल चव्हाण प्रयत्न करतोय. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतमधली कडा घेऊन शॉट फाईन लेगला बॉल. विशालने क्रीज सोडले. विकेट किपरने काम तमाम केलंय. फलंदाज बाद विशाल भोईर. शेवटच्या चेंडूवरती 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 23. 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या पोसरी संघाला मोहाचीवाडी संघाच्या विरोधात 13. 6 चेंडू 13 ची गरज. येस. चला पुन्हा एकदा आले पिंक. तुषार ठाकरे. हे असे उठतात की जसं काही यांना पारितोषिक लागलं की काय. इथं टेन्शन मध्ये टाकतात. तुषारजी ठाकरे. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. लकी ड्रॉचं पारितोषिक काय याची एकदा अनाउन्समेंट करा. हा हे मगाशीच सांगितलं की पहिला लकी ड्रॉ 12 वाजता निघणार होता. त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज होते आणि दुसरा लकी ड्रॉ 2 वाजता जो निघणार होता 2च्या नंतर त्याच्यासाठी टेबल नाहीये स्टँड फॅन आहे. एकतर म्हणायला गेलं तर उंचावरून हवा काढण्याचं हे सगळ्यात मोठं साधन आहे. आणि आता गरमीचे दिवस वाढायला सुरुवात झाली. त्याच्याकरता आयोजकांकडून ही
नामी संधी निर्माण करून दिली. 6 चेंडू 13 धावांची गरज. 2 दिग्गज खेळाडूंमधला संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला मयूर पाटील, दुसऱ्या बाजूला साजिद खान. या दोन्ही गावांची ओळख असलेले, अर्थातच नेरळची ओळख, मोहाची वाडी संघाची ओळख साजिद आणि त्याच्या विरोधात पोसरीचा सुपरस्टार मयूर पाटील. कोण जिंकेल हा सामना, पोसरी की मात्र नेरळ? मोहाची वाडी. धावसंख्या ती 23. 6 चेंडू 13 ची गरज. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. साजिद 6 चेंडू 13 ची गरज. पहिला चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात करतोय साजिद. 6 चेंडू आता 12 ची गरज. 2 हिट, 2 मॅक्सिमम हिट. कोण जिंकेला सामना? श्री 11 मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधात रिया 11 न्यू गोल्डन पोसरी. या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. संघर्ष शिगेला पोहोचलाय. कर्जत विरोधात खालापूर अशी लढत. 6 चेंडू, धावा करायचे त्या मात्र 12. ऑन साइडला फटका खेचलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करतोय. मयूर पाटीलचा झेल सोडलाय. रनआउटची संधी आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय तो मात्र निश्चितच त्याचा साथीदार, मयूरचा साथीदार नवीन बॅटर मैदानावरती भावेश दाखल झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाबा करायचे त्या मात्र 11. मनसे रायगड चषक 5 चेंडू विजयासाठी 11 धाबांची गरज. पहिला चेंडू होता वाईड. त्यानंतर मात्र मोठा फटका खेचत असताना झेल सुटला. तिथे 1 धाव आली. मयूरचा साथीदार बाद झाला. आता 5 चेंडू 11 करायचे. साजिद समोर मयूर. खोला टाकला होता चेंडू. यॉर्कर बॉल ऑफस्टिकच्या अगदी बाजूने निघून चालला. विकेट किपर अमोल चव्हाणच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते ते सांगता कमबॅक केलंय ते साजिदने. 4 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 11 धावा संख्येची. 6 चेंडू 13 पाहिजे होत्या. सहा चेंडू 13 ची गरज होती आणि आता 4 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 11 धावांची. प्रयत्न करतोय मयूर परंतु चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क नाहीये. लेफ्टी बॉलर अँगल बनवत असताना चेंडू बाहेर काढतोय. आता 3 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 11 धाबांची. कोण जिंकेल हा सामना? श्री 11 मोहाची वाडी की न्यू गोल्डन पोसरी? रिया 11 संघ नावाने हा मात्र संघ खेळतो. आणखी एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी साजिद कडून. जबरदस्त गोलंदाजीचा नजराना. ज्यावेळी प्रणयच्या बॅटमधून षटकार आला समीकरण थोडं सोपं झालं होतं. 12 चेंडू विजयासाठी 17 ची गरज होती परंतु आता 2 चेंडू 11 ची गरज. सामना अद्यापही संपलेला नाहीये. पुन्हा यॉर्कर बॉल. लाजवाब बेमिसाल गोलंदाजी साजिद कडून. वाईटची 1 धाव आणि त्यानंतर फक्त 1 सिंगल दिले. 2च धावा दिल्यात आणि आता या सामन्यावरती संपूर्णतः पकड मजबूत केले ते साजिद शेखने. बॅटची कडा. विकेट किपरने घेतलाय ते झेल आणि पोसरी संघ होतोय पराभूत. विजयी होतोय तो श्री 11 मोहाची वाडी हा संघ. अभिनंदन असेल या संघाचं. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. हार्ड लक टू पोसरी टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग करणारी टीम आपण आतमध्ये चला. कानोर टीम. येस थँक्यू. नेक्स्ट चिठ्ठीकडे जाऊया आपण. चला आता सध्या मान देऊया